नमस्कार, अशा रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आपण हॉटेल स्टाईल चिकन करी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 किलो चिकन आहे. त्यासाठी काजू घेतलेले, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण, कांदे, दही लागणार आहे आपल्याला, आणि पावडर मसाला, मिरची पावडर आणि धना पावडर, काळी मिरी पावडर आणि चिकन मसाला हे आपण टाकून घेऊया. आणि अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे मीठ टाकणार आहोत आपण. दही टाकणार आहोत अर्धी वाटी. आता हे मसाले आपण सर्व छान मिसळून घेतलेले, चिकनला लावून घेतलेले. आपण 1 तासभर ठेवणार आहोत मॅरिनेट करायला. हे तोपर्यंत आपण कांदे आणि टोमॅटोची पेस्ट करून घेऊया. कांदे भाजून आणि टोमॅटो भाजून याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. आणि आपल्याला कांदा, टोमॅटो आणि काजू असे मी तेलामध्ये असे परतून घेतलेले आहेत. आता याची आपल्याला पेस्ट करायची आहे. कांदा टोमॅटोची आणि आलं, लसूण, कोथिंबीरची. आणि कोथिंबीर, आलं आणि लसूण याची पण पेस्ट करून घ्यायची आपल्याला. तर आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काजू याची पेस्ट करून घेतलेली आहे. आलं, लसूण, कोथिंबीरची पण वेगळी पेस्ट करून घेतलेली आहे. तर कढई तापत ठेवलेली आहे. आपल्या अंदाजानुसार तेल टाका, 4-5 चमचे. आपला गॅस बारीक आहे. कढई तापत ठेवली होती आधीच. 4-5 चमचे याच्यामध्ये तेल टाकून घेतलेले. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका. चला तर मग पेस्ट परतून घेऊया आपण. गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे आता. ह्याच्यात आपण पाण्याचा वापर नाही जास्त करणार आहोत. फक्त मिक्सरचं भांडं हिसळण्यापुरतच टाकणार आहोत पाणी. सर्वांना आवडेल अशीच रेसिपी आहे. नक्की करून बघा, खूप टेस्टी आहे. आपण 10 मिनिटं जरा परतून घेऊया. तर आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आणि फक्त हे भांडं मिक्सरचं भांडं फक्त हिसळूनच घेणार आहोत. एवढंच पाणी आपण त्याच्यात वापरणार आहोत. आणि ते गरम पाणी म्हणजे आता 20 मिनिटे आपण हे शिजवून घेणार आहोत.
गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवणार आहे, खूप मोठा पण नाही आणि खूप छोटा पण नाही. मध्यम करून ठेवली आणि वरून आपण 1-2 चमचे तुपाचा तडका देणार आहोत. साजूक तूप आणि मिरची पावडर. मध्ये मध्ये आपण हलवून पण घेणार आहोत बरं का. मध्ये मध्ये 2-3 वेळा आपण हलवून घेणार आहोत. तर आपली भाजी झालेली आहे, चिकन ग्रेव्ही. बघू शकता कसं तेल सुटले छान. गॅस बंद करूया. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.